वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी होता। शेतकऱ्यांना समोर ठेवून ते धोरण आखायचे। त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आणली। शेती, सिंचन, वीज, उद्योग असे राज्याच्या विकासासाठी त्यांनी सर्वांगीण काम केले। राज्याच्या जळणघडणीत त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले। बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद येथे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बोलत होते। कार्यक्रमास पुरस्कार वितरण सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार बाबूसिंग महाराज, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, विजय खडसे, निलय नाईक, ख्वाजा बेग, महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, डॉक्टर टी.सी. राठोड, दीपक आसेगावकर, ॲडव्होकेट आशिष देशमुख, महंत जितेंद्र महाराज, धनंजय सोनी आदी मान्यवर उपस्थित होते। शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी नाईकांनी 4 कृषी विद्यापीठे निर्माण केली। दुष्काळाच्या काळात अन्नधान्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी मोठे काम केले। शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारे बियाण्यांचे संकरित वाण त्यांनी आणले। दुष्काळात मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी सारखी योजना आणली। बियाणे महामंडळाची स्थापना त्यांनी केली। त्यांनी आणलेले पंचायत राज व्यवस्थेचे धोरण तर आज संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले। यावेळी इतर मान्यवरांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले। पालकमंत्री संजय राठोड व मान्यवरांच्या हस्ते शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याच्या विविध भागातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचा वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते।